भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो, तर म्हटलं चला आज घरच्या साहित्यामध्ये चटपटीत अशी डिश बनवूया. इथे मी अर्धा कप तांदूळ पीठ घेतलेलं आहे. त्याच कपने अर्धा कपपेक्षा कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जिरं, ओवा आणि ज्या कपने आपण तांदूळ पीठ घेतलेले होते तर गव्हाचे पीठ घेतलेले होते त्याच प्रमाणात आपल्याला दही घ्यायचे आहे. ही डिश खाण्याकरता खूप छान लागतं. रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं किंवा पाहुणे वगैरे आले तर काय बनवायचं कळत नाही, तर सहज आपण ही डिश बनवू शकतो. पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही आणि ही डिश खाण्याकरता चटपटीत लागतं. आपण इथे आज दहीचा वापर केलेला आहे. दही टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया. इथे मी दही घेतलेलं आहे. इथे आपण ताकाचा पण वापर करू शकतो. दही टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेला. आता आपण थोडे थोडे पाणी टाकून पीठ मिक्स करूया. फार जास्त पाणी एकाच वेळेला टाकायचं नाही आहे. एकाच वेळेला पाणी टाकले तर गडे बनणार. आपल्याला पूर्ण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं पीठ मिक्स करून घेतलेलं. चटपटीत खाण्याची इच्छा होत असते, तर म्हटलं चला आज आपण नाश्ता किंवा चटपटीत खाण्यासाठी ही डिश बनवूया. पीठ मिक्स झालेलं आहे. यामध्ये टाकूया पोहा चम्मचने 2 चम्मच रवा बारीक रवा घेतलेला आहे. पोहा चम्मचने 2 चम्मच रवा टाकलेला आहे. पुन्हा थोडंसं पाणी टाकूया आणि पीठ मिक्स करून घेऊया. ही डिश आपण मुलांना टिफिनवर पण देऊ शकतो. मुलांना पण ही डिश खूप आवडणार. चटपटीत डिश आहे. यामध्ये टाकूया आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरची. मी इथे हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे. इथे आपण लाल तिखटचा आपण वापर करू शकतो. तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. मिरची आणि कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करूया. छान असं मिश्रण बनवून तयार आहे. इथे आपण इनो, सोडा कशाचाच वापर नाही करत आहे. आधी मीठ टाकलेले होते, मला वाटत आहे कमी झालेले, म्हणून मी पुन्हा थोडे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया. आता आपण डिश बनवूया. डिश बनवण्याचं मिश्रण बनवून तयार आहे. रवा टाकलेला होता तर 1 मिनिट झाकून बाजूला ठेवायचा आहे. फार जास्त वेळ बाजूला नाही ठेवलं तरी चालेल, फक्त 1 मिनिट ठेवलेला. आणि आता आपण कढई घेतलेली, कढईमध्ये तेल टाकलेले आणि जे बॅटर बनवून घेतलेले होते डिश बनवण्याचे ते तेलामध्ये सोडूया. ही डिश आपण पकोडे म्हणून पण खाऊ शकतो किंवा दहीवडे बनवत असतो आपण उडीद डाळपासून, त्या पद्धतीने पण खाण्याकरता घेऊ शकतो. चटपटीत डिश आहे, पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही आणि खाण्याकरता खूप चविष्ट लागतं. एकदा बनविणार तर ही डिश पुन्हा पुन्हा घरचे बनवायला लावणार. खालच्या बाजूने शिजू द्यायचं, नंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे. हलका ब्राऊन कलर येतपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला तळून घ्यायची आहे डिश. इथे आपण कांदा, टमाटर याचा पण वापर करू शकतो. जेव्हा आपण बॅटर बनवून घेतलेले होते तेव्हा ज्यांना कांदा आवडत असेल ते पण यामध्ये मिक्स करू शकतो. छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत डिश तळून घेतलेली आहे. ऊन
खूप तापत आहे, चटपटीत खाण्याची इच्छा होत असतं, भाजी चपाती नको वाटतं, तर सहज आपण ही डिश बनवू शकतो. या पद्धतीने मी पूर्ण डिश तळून घेतलेली आहे. पुन्हा उरलेल्या बॅटरपासून डिश मी तेलामध्ये सोडून घेत आहे. ही डिश नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. एक नवीन रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. चटपटीत डिश आहे. नाश्ता काय बनवायचा कळत नाही तर सहज आपण नाश्त्यामध्ये ही डिश बनवू शकतो. बघायला छान दिसत आहे, तशीच ही डिश खाण्याकरता पण चटपटीत बनलेली आहे. बाय बाय.